तुला हात दुखते का रे आरू? असं हात लावलं की आता दुखते. काल आमचा आरू पडला 6 वाजता संध्याकाळच्या पायरी. मी करत होती स्वयंपाक आणि हे लेकरं बाहेर खेळत होते. त्याचे पप्पाही त्याच्याच जवळ उभे होते बरं. त्यावेळेस हे लेकरं खेळत होते तर हा फक्त असा पडला खाली तर याचा हात होतीसा लागलं याले आता. आणि याले याले जसं लागलं याचे पप्पा तसेच पळत गेले त्याच्याजवळ आणि मी करू राहिली होती इकडे स्वयंपाक. मला आला आवाज. मग मी पळतच गेली. त्याच्या पप्पाने त्याचा हात असा पकडून ठेवला तर याचा हात तसा एवढा बारीक झाला होता की डायरेक्ट हात असा लंबाच झाला होता. मी तसा हात बारीक झाला होता पुरा. आणि हा हात जो आहे की नाही हा पुरा चपला इकडून हा इकडून बाहेर निघाला होता. हा पुरा असा झाला असा यू आकाराचा झाला होता त्याचा हात अतिसा. मग त्याच्या पप्पानं थोडस त्याला असं मालिश गिलिश केली. हा लढतच होता. मग त्याच्या पप्पानं ते गरम पट्टी होती ते गरम पट्टी लावली. मला तर काहीच नाही सुचे. जशा मी त्याचा हात पाहिला त्याचा हात ते वली काळी कशी असते आपण त्या काळीला असं वाकवलं की कशी अशी होते ते काळी तसाच त्याचा आतून हात झाला होता. असाच झाला होता पूर्ण. मग काल त्याचे पप्पा म्हणत काल संध्याकाळी नेला आम्ही त्याला मग दवाखान्यात. काल एक्सरे काढला पण त्याचा एक्सरे त्याच्यात क्रॅक सांगितला थोडा. ज्यावेळेस त्याचे पप्पा म्हणतात ना की बा गरम पट्टी आण त्याला हे आण हे पाय ते पाय. मला तर काहीच सुचत नव्हतं. इतके धडधड धडधड होत जाय आणि काहीच सुचत नव्हतं. सारे फेकूनच देत होती. मला काहीच सुचत नव्हतं. मग त्याचे पप्पा घरात आले. घरात थोड्या वेळ त्याला थांबवलं. त्याला गरम पट्टी बांधली. त्याला पाणी पाजलं. मग त्याचे पप्पा म्हणत की आता याला दवाखान्यातच न्यावं लागते. त्याला थोडा झोपू घातलं आणि त्याच्या अर्ध्या एक तासानं मग आम्ही गाडी काढली आणि दवाखान्यात निघालो. मग दवाखान्यात नेले त्याला डॉक्टरही नव्हते. डॉक्टरही नव्हते. ते असिस्टंट असतात ना ते होते. तर तिचा गेल्याबरोबर मग आम्हाला विचार पडला की बा डॉक्टर नाही काही नाही तरी पण असिस्टंट होते तर त्यालाच दाखवला. गेल्याबरोबर मग ते ना एक्सरे काढला. एक्सरा काढला ते ना. एक्सरे आता काय थोडंफार क्रॅक सांगितलं त्यानं. थोडंफार खायचं बाबा जास्तच सांगितलं. पहा एक्सरा हा थोडासा त्याचा बाजूला दिसते ना. हा बाजूला दिसते ना. पहा हे पण होईल. हा हे थोडासा पहा इथं टिचरेल दिसला का? टिचरेल दिसते थोडाफार हा इथे. जवळून घ्या थोडंसं. हा टिचरेल दिसते तिचा. ही पूर्ण हड्डी अशी वाकलेली आहे. हे पण वाकलेली आहे दिसते. हे हड्डीला हड्डी चिपकेलं आहे. हे हड्डीला हड्डी चिपकली नाही पहा ती टिचरेल आहे त्याचा हात. याच्यानंतर आता त्यानं 8 दिवसानं आम्हाला बोलावलं. 4-5 दिवसानं 4-5 दिवसानं आता त्यांचं त्याला गोळ्या आहेत चालू. ते गोळ्या गिळ्या घेतल्यानंतर हे आता सध्या कच्चं प्लास्टर आहे. कच्चं प्लास्टर झाल्यानंतर आता पाहू आपण की 2-4 दिवसानं काय म्हणतात. त्याच्यानंतर ते म्हणत पक्क प्लास्टरमध्ये काय सांगतील काय नाही. आता पुढची पोझिशन पाहावं लागेल नंतर. फक्त पळाचं मीच झाला बाकी काही नाही. थोडा भागल्याच्यानं हात भागला त्याचा थोडा असा. आणि तो इतका सगळा सातसा हा जो हात असते ना आपला असा 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 याला येल आकाराला असा किचरला हा. त्याच्यानं जरा असं त्याले म्हणजे लज दुखत जाय तो हात. दुखते का रे? अति हात लावला ते दुखते काय? अरे उठतं काय बाबू जेवण करणं. ह्या पायाला कशा उष्ट्या लावणं चालू आहे त्याला. याचा हात डॉक्टरनं सांगितला असंही नाही होऊ द्यायचा आणि असंही नाही होऊ द्यायचा. फक्त हात असाच ठेवायचा सांगितला. ह्या साऱ्या उष्ट्याच लावणं चालू आहे त्याला. पाहिजे रे हात नको पडू देऊ. जेवण कर. चाल बरं जेवण. असा बस. होय असं ठीक आहे समोर बस आरामशीर. जीव घाल थोडा. अरे हे जे वरण पोळी खाऊन घे. हात असा करू नको हा. हात असा या हाताने पकडून ठेव असा. नंतर याला गोळी देतो ना गोळ्या घेशील ना. असा फिर बरं जरा सगळं असं इकडून असं कर बरं त्याने. असा 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 थोडसा असा होता येते ना असा. हे तर म्हणजे तुला जवळ बरोबर जेवता जेवण तरी करता येईल त्याला. आता खेळत जाशील का मस्त करत जाशील का तरी तर ऐकत नाहीस का. किती खेळत किती कल्ला करा. पप्पा वर झाली तुमच्या जवळ उभे होते रे तिचा.
आणि पप्पा बरं झाले घरीच होते. नाही आता कोणाला आवाज द्यायला लागत होता, काय सुचत होता. मी असते स्वयंपाकात नाही. जेव. गोळ्या घ्यायला लागतील ना त्याला आता. गोळ्या घेते ना, घेते आरामशीर. हे पा आमच्या आरूनं काय करून घेतलं, हातच मोडून घेतला. आरू हात दाखव रे बाबू. पा किती मोठा हात मोडून घेतला. दुखते का बाबू? दुखते मा. मारूले लेस लागलं ना त्या दिवशी. लेकरं खेळत होते आणि खेळता खेळता रटकन खाली पडला, असा हातावर पडला. तर हा हात दाखव बाबू, असा हात, या असा हा हात जो आहे की नाही तो असा यू आकाराचाच झाला. लेस लागलं. आम्ही म्हणजे मी स्वयंपाक करत होती त्या दिवशी. बाजार आणला होता, बाजाराचा दिवस होता. बाजार आणला होता, मी बाजार सोडला आणि लगेच स्वयंपाक करायला बसली. आणि लेकरं बाहेर खेळू राहिले ते 3-4 जण. याचे पप्पा त्याच्याच जवळ उभे होते बरं. हा जसा पडला तर हा लढायला लागला. म्हटलं जाऊ ते लेकरं खेळू राहिले म्हटलं. मी काही गेली नाही पायासाठी. मग त्याच्या पप्पानं कल्ला केला, बाबू थांब थांब थांब, लढू नको लढू नको. मग मी पळतच गेली. पाहिलं तर याचा हात पूर्ण हेकोळा झाला होता. असा हात हेकोळा झाला. मी अशी घाबरली की मला काहीच नाही सुचे. त्याच्या पप्पानं मग त्याला बसवलं, पाणी पाजलं. मला त्यानं गरम पट्टी घरातून आणण्यास सांगितली. मी घरात गेली पण एवढी घाबरली होती मी की मला काहीच नाही सुचे. गेली तर म्हटलं घरात ते पट्टी पाहायला गेली तर ते सबन फेकफाक केलं. मला काहीच नाही सुचे. त्याला गोळी तापीन म्हणून गोळी आणायला गेली आणि गोळ्या घ्यायला लागली. मला समोर गोळ्याचा डबा असल्यावर मला डबा नाही दिसे. एवढी लटलट लटलट कापत होतं. त्याचा हात पाहून लयच घाबरली होती मी. मला काहीच नाही सुचे. बाबू थांब ना, एका जागी बस ना. ते हात दुखते तरी मुका नाही बसत मग पोरगा. थांब ना बाबू रे. मग आहे की नाही त्याच्यानंतर मग मी पळतच म्हणजे गोळ्या औषधा पाहिल्या, त्याला गोळी द्यायला गेली. काहीच नाही सुचलं मला. आणि आरुजीने घरात पाठवलं कारण की आरुजीने मग हातले दुखू राहिले. म्हटलं जाय झोप म्हटलं थोडंसं. तर मग आहे की नाही थोड्या वेळानं त्याचे पप्पा काय म्हणत बा आताच बाजार आणला, किराणा आणला. सध्या बाजाराचा दिवस होता, पैसे नव्हते, काही नव्हते. मग आता काय करा बा. दवाखान्यात नेलं तर सरकारी दवाखान्यात नेलं तर संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या टायमात मी सरकारी दवाखाने चालू नसते पण असते, पण डॉक्टर लोक नसतात. म्हणून मग मोठ्या दवाखान्यात न्यायचं होतं. मग त्याचे पप्पा म्हणत पैसे नाही पैसे नाही. मग थोडेसे बाहेर गेले पैशासाठी फिरले. घरी आले, पैसे नाही म्हणत कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पैसे कोण देईल. आता आम्ही तरी शेतमजुरीच करतो. आमच्या घरी काही वावर नाही, काही नाही. आमच्या घरी जर वावर असतं तर आम्ही लोकांना ठोक्यानं दिलं असतं, त्याचे पैसे झाले असते, लेकराचा दवाखाना केला असता. पण आमच्या घरी वावरही नाही. मग त्याचे पप्पा आणखीन आले ना आणखीन गेले. म्हणत आणखी पाहतो म्हणत कोणातरी जवळ पैसे असतील तर. गेले म्हणत आता पैसे तर काही भेटून नाही राहिले म्हणत कारण की आता अकोल्याला म्हटले मोठ्या दवाखान्यात म्हटलं की लई पैसे लागतात. मग डबल गेले कुठून तरी पैसे आणले. मग म्हणत चाल म्हणत आणले म्हणत पैसे, जाऊ म्हणत मग दवाखान्यात नाही. मग निघालो आम्ही. समजा 6, 6:30, 7 वाजत आले होते. त्यावेळेस आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यातही लय मोठे पैसे घेतले. डॉक्टरनं हे म्हणजे डॉक्टरही नव्हते बरं, ते हाताखालचे ते असिस्टंट असतात ना त्याईनंच केला तो दवा. म्हणजे याला प्लस्तर लावून दिलं. आणि त्या डॉक्टरनं काय सांगितलं डायरेक्ट की याच्या दोन्ही हड्ड्या मोडल्या म्हणे. ते एकाला एक चिपकल्या म्हणे अशा आणि त्याच्या हड्ड्या डायरेक्ट मोडल्या म्हणे आणि ते हेकोळ्या झाल्या म्हणे. असं ऐकता बरोबर म्हटलं इतक्या चक्कर आल्या मला काहीच नाही सुचायचं. मी डायरेक्ट खाली बसली. याच्या पप्पानं मला पाणी पाजलं. थोड्या वेळ बसली मी. मला काहीच नाही सुचे. असं वाटत होतं की मा पोराला नसतं व्हायला लागत. मला झालं असतं चाललं असतं पण मा पोराला नव्हतं व्हायला लागत. डॉक्टरनं सांगितलं होतं की याचा हात हेकोळा नाही उद्याचा, असं म्हणजे असा नाही उद्याचा, असा नाही उद्याचा. त्याच्यासाठी आम्ही दोघं पण रात्रभर झोपत नाही.